बोलण्यासाठी विद्या चव्हाण आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, नेमका काय सांगाल? आज वचननामा झाला आणि त्यामध्ये तुमच्या येथील प्रमुख बड्या नेत्याची अनुपस्थिती पाहायला मिळाली. नाही, निवडणुकांच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे शशिकांत शिंदेजी हे बाहेरगावी आहेत आणि मी आणि मिलिंद अण्णा कांबळे हे मुंबईत आहोत. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि पक्षाच्या वतीनेच आलेलो आहोत. आम्ही शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, सुप्रियाताई आहे, आम्ही सगळेजण आणि उद्धवजी आणि राजजी एकत्र आल्यामुळे आणि मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही निश्चितच एकत्रितपणे राहणार आणि आम्ही सर्व सोबत आहोत. या वचननाम्यामध्ये एकंदरीत मुद्द्यांचा म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी असेल, महिलांसाठी असेल, मुद्दे उपस्थित केले आहे. पण त्यासाठी आता अमित साटम 3 वाजता पत्रकार परिषद घेत आहे आणि ते बोलतायत की याचा सगळा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. अमित साटमांची मला खूप मजा वाटतं. त्यांनी त्या दिवशी ते गाणं म्हटलेलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा साने गुरुजींचा असेल. तर त्यांनी आधी ते स्वतः काय बोलतात ते त्यांनी एकदा त्यांच्या पक्षाची भूमिका काय हे ठाम करावं. कारण प्रत्येक सभेमध्ये वेगवेगळे बोलणाऱ्या लोकांवरती लोकांचा विश्वास नसतो. भाजप हा वेगळा पक्ष आहे आणि ते त्या पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. काय बोलायचं ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ते बोलावं. आम्हाला जे बोलायचं आणि आम्हाला जे करायचंय ते आमच्या कृतीतून दिसून. आणि मुंबईमध्ये तुमची तयारी कशी सुरू आहे आता निवडणुकीदरम्यान? खूप चांगली तयारी झालेली आहे आणि आम्ही कामं करणारे लोक आहोत. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नवी मुंबई, ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुंबईची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन नवी मुंबई करायला हवी, हा त्यांचं हे विजन होतं. आज बीकेसी आपण म्हणतो एवढं मोठं झालेलं आहे. ते बीकेसी करण्याची कल्पना सुद्धा शरद पवार साहेबांची होती आणि मुंबईचा विकास करताना त्यांनी सर्वसमावेशक भूमिका नेहमी घेतलेली आहे आणि विकासाचा डिंडोरा कधी पिटलेला नाहीये. परंतु काम करून दाखवलं असेल कोणी तर ते शरद पवार साहेबांनी करून दाखवले, उद्धवजींनी करून दाखवले आणि राजजी खूप चांगल्या प्रकारे आपली भूमिका मांडतात आणि त्यांना सुद्धा निश्चितच एक विजन आहे आणि म्हणून हे तिघजण एकत्र आल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे मुंबई विकसित होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. आणि खास करून जो मुंबईचा मराठी माणूस आहे जो बाहेर फेकला गेलेला आहे, म्हणजे मीरा रोड असेल, भाईंदर असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल, अशा ठिकाणी मराठी जो दादरला राहत होता, जो लालबागला राहत होता, तो कामगार फेकला गेलेला आहे. तर ह्या मराठी माणसांना मुंबईमध्ये जे मोठे मोठे टॉवर्स बांधले जात आहेत तिथे अर्ध्या किमतीमध्ये घरं उपलब्ध करून दिलं तरच मराठी माणूस या मुंबईत टिकू शकेल आणि ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि एकंदरीत पुण्यामध्ये सुद्धा काका पुतण्या एकत्र आलेत आणि ते कायमसोबत राहण्यासाठी आलेत का, असं काय तुमची प्रतिक्रिया त्यावर? तो जो प्रश्न आहे तुमचा तो काळच ठरवेल, परंतु आता तरी एकत्र आले हे शुभ संकेत मानायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.